नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो आहोत कोल्हापूर येथील ज्योतिबा मंदिरमध्ये। तर ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत, जी ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाचे आहेत। ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते। देवळाकडे जाताना प्रथम मराठी शैलीतील प्रमुख भव्य दगडी प्रवेशद्वार लागते। या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरतानाच तीन देवळाचा समूह दृष्टीस पडतो। तर चला आपण जात आहोत प्रवेशद्वारामधून। तर हे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती गुलाल आहे बाहेर। मोठं असं भयानक प्रवेशद्वार आहे दगडी। तर आम्ही सगळे फॅमिलीसोबत आलो आहोत इथं। मी, माझी बायको, माझे मेहुणे, त्यांची मिसेस बायको आणि माझे साडू वगैरे, बायकोचे आजी आजोबा, असं फिरायला आलो आहोत आम्ही। तर इथं बघा, मी एंट्री केल्यानंतर किती गुलाल उधळलेला आहे, सगळीकडे गुलाल दिसतोय। ही बघा लहान दिसते ती, तिचं नाव गार्गू आहे, माझ्या मेहुणीची मुलगी। हे बघा मेहुणे आमचे, त्यांची मिसेस। तर सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला। हे टी शर्टवाले आहेत ते माझे साडू आहेत, रोहन। आणि जो पुढे जात आहे तो येल्लो टी शर्ट, हा बघा माझा भाचा आहे, श्लोक म्हणून, नटखट। हे बघा, आम्ही सकाळीच आलो आहोत इथं, जास्त शॉप पण ओपन झाले नाहीत। आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथं ओट्या वगैरे भेटून जातील, गुलाल वगैरे, खोबऱ्याचे म्हणजे जे वाटे वगैरे असते ते सगळं तुकडे केलेले। आम्ही सकाळीच लवकर आलो, 5:30च्या टायमाला, म्हणून सर्व शॉप ओपन झालेत। हे बघा सगळ्यांचे नंतर फॅमिली सगळे। मेवणे, रेड साडी दिसते ती मेवण्याची बायको आहे, आणि ही जी ड्रेसवाली आहे माझी बायको। हे बघा, आम्ही सामान घेतलेलं आहे, नारळ वगैरे, गुलाल। मंदिरच्या पायरीत फर्स्ट पायरीला तुम्हाला सगळं भेटून जातं। इथं सुद्धा गुलाल आणि खोबरं, जे आतमध्ये अर्पण करायला लागतंय। चला, तर जेवढं मला जे पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करेन। हे बघा, मंदिरमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला तीन प्रमुख मंदिर दिसून जातील। सर्वत्र बघा गुलालच गुलाल आहे। हा बघा कसा धावत आहे। तर मित्रांनो, हा बघा हत्ती आहे, हत्तीची मूर्ती। इथं आधी हत्ती होता, खरा मोठा असा। तर मी तुम्हाला सर्वात आधी मंदिरच्या बाहेरून सर्वत्र दाखवतो तुम्हाला फिरून, की कसं मंदिर आहे ते। हे बघा किती मस्त असं मंदिर दिसत आहे। हे बघा, पूर्ण गुलालच गुलाल दिसतोय। दवण्याच्या पुनवेला इथं भरपूर अशी गर्दी असते, आणि रविवारचे पण भरपूर गर्दी असते। रविवार हा मेन ज्योतिबाचा दिवस आहे। तर हे बघा, पूर्ण मंदिर गुलालानेच उधळलेलं आहे, सर्वत्र गुलाल दिसत आहे। हे बघा, इथं स्वयंपाकाचं सामान ठेवलेलं आहे, भांडी ठेवलेली आहे तिथं। हे बघा, बाहेरून त्याला 2-3 द्वार आहेत बाजूनं। तीन मंदिर आहेत तिथं मेन, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलो, केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची। हे बघा, आता आम्ही आतमध्ये जात आहोत रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी। इथून नाही वाटतं एंट्री, तिकडनं आहे ते लाईन एंट्री। बघूया, आज आम्ही सकाळीच लवकर आलो आहोत, त्यामुळे गर्दी जास्त नाही आहे इथं। लवकर दर्शन होऊन जाईल असं वाटत आहे। तुम्ही पण नक्की भेट द्या मंदिरला। चांगलं मस्त असं मोठं मंदिर, आणि हे कुलदैवत सुद्धा आहे भरपूर लोकांचं।
हे बघा मित्रांनो, इथून दर्शन घेण्यासाठी लाईन लावायची आहे आम्हाला. इथं लिहिलेलं सुद्धा बोर्डसुद्धा आहे, प्रथम दर्शन म्हणून. इथून तुम्हाला रांगेत उभं राहायचं आहे. तर आम्ही पण जात आहे आतमध्ये. बघू, जर व्हिडिओसाठी अलाउड असेल तर व्हिडिओ आतमध्ये पूर्ण करून दाखवेल मी तुम्हाला. एवढ्या मेहनतीसाठी माझ्या नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दुसऱ्या मित्रांसोबत सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. ज्यांनी कोणी नाही बघितलेलं आहे कोल्हापूर मंदिर, हे त्यांना व्हिडिओ तुम्ही पाठवून ते पण बघण्याचा आनंद लुटतील. तर हे बघा मित्रांनो, मेन कमानमधून मी तुमच्यासाठी जाळीमधून व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आमचं सर्व झालेलं आहे मंदिर बघून. तर आता गुलाल उधळत आहोत आम्ही, मी आणि माझी बायको प्रतीक्षा. हे बघा, तुम्हाला स्टार्टिंगलाच मिळेल गुलाल हा एंट्री करतानाच. तिथून विकत घ्यायचा आहे आणि मंदिरावर सर्वत्र उधळवायचं आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.